नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या चॅनलला कोणी नवे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, आज आपण गोठा व्यवस्थापनात आज एक वेगळ्या प्रकारचा विषय घेऊन आलोत की आपल्याला गोठा व्यवस्थापनामध्ये या प्रकारच्या अडचणी किंवा या प्रकारच्या समस्या आपल्याला नेहमी आणि वारंवार आपल्याला येऊ शकतात। त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आज आपण बघणार आहोत। ही बघू शकता आपण, ही म्हैस जवळपास एक महिनाभर झालं हिला खरेदी करून, आणि बघू शकता आता हे महिन्यामध्ये आता हिची घाण बघू शकता। हे गर्भाशयाचा दाह झालेला आहे, हिचा म्हणजे इन्फेक्शन झालेलं आहे। बघू शकता की दहीसारखी घाण जर येत असले आपल्या जनावराला आणि आपण याकडे जर दुर्लक्ष केलं तर आपली म्हैस कधीच चांगल्या प्रकारे माझावर येऊ शकणार नाही किंवा ती गाभण राहणार नाही। त्यासाठी आपण हिला ट्रीटमेंट करून घेणं खूप गरजेचं आहे की हिच्यावरती एक चांगल्या प्रकारचं ट्रीटमेंट केल्याशिवाय ही म्हैस गाभण राहणार नाही। तरी हिला आपण आता ट्रीटमेंट करून घेणार आहोत। त्यासाठी जर अशा प्रकारचं आपल्या म्हशीला झालं असेल इन्फेक्शन, तर सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे की आपण बघितलं पाहिजे की दह्यासारखी घाण आहे की नॉर्मल घाण आहे। आता बघू शकता हिची दहीसारखी घाण आहे, तर आपण हिला जवळपास आता हिची जी पिशवी आहे, जी खोळ आहे, यामध्ये आपण ही धुवून घेणार आहोत की हिच्यामध्ये आपण इंजेक्शन वगैरे सोडणार आहोत। त्यामुळं हिची पिशवी वगैरे साफ होऊन जाईल आणि पुढचा जो माज येईल, एक माज सोडून दुसऱ्या माजाला आपण हिला आता भरवणार आहोत। आता बघू शकता ही गर्भाशयाची दाह बघू शकता आता, म्हणजे बघू शकता एकदम दहीसारखी घाण असेल तर आपलं जनावर व्यवस्थित माझावर येणार नाही, पूर्ण चांगल्या प्रकारे माझावर येणार नाही। अशा प्रकारची समस्या आपल्या गोठ्यामध्ये वारंवार येऊ शकतात। त्यासाठी घाबरण्याचं काही कारण नाही आहे। आपल्याजवळ येणारे जे डॉक्टर आहेत त्यांना ही समस्या सांगायची आहे की प्रॉपर असं म्हशीला होतं आहे, तर हिची पिशवी वगैरे साफ करून घ्यायची, धुवून घ्यायची। यामध्ये खोळमध्ये जे आपण इंजेक्शन सोडणार ते सोडल्याच्या नंतर जवळपास 20 ते 21 दिवसांनी जनावर माझावर येईल। पहिला माज पूर्णपणे सोडून द्यायचा आपल्याला आणि त्यानंतरच आपण दुसऱ्या माजावरती आपण हिला भरवायचं आहे। बघू शकता ही गर्भाशयाची घाण म्हणजे दहीसारखी घाण आहे, बघू शकता तुम्ही। हे इन्फेक्शन झालेलं आहे, आपण ही नवीन म्हैस खरेदी केलेली आहे, तरी आता हिची आपल्याला पिशवी धुवून घ्यायची आज। बघू शकतो आपण पिशवी धुवून घेतल्याशिवाय आपलं जनावर व्यवस्थित माझावर येणार नाही। माझावर आलं आणि आपण भरवलं तरी पण ते गाभ राहणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण याच्याकडं टाळाटाळ करणं गरजेचं आहे की हे आपण असं समजू नये की याने काय नाही होत, आपण भरून टाकू म्हैस, पण हे कुठंतरी चुकीचं आहे। त्यासाठी हे पिशवी साफ करून घेणं आणि त्यानंतरच आपली म्हैस भरवणं खूप गरजेचं आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।